तुमच्या लक्षात येतंय का? वय कमी होतं तेव्हा नाश्त्याला काहीतरी खायला असेल तर चहा असो वा नसो काही फरक पडत नव्हता. पण आता वय वाढलं तसं चहा म्हणजे फक्त पेय नाही, ती एक इमोशन झालीय. कपातला चहा हा एक छोटासा ब्रेक असतो, दिवसाच्या धावपळीला थांबवणारा. पण सध्याची गंमत काय माहितीये? लोकांनी चहाला विलन बनवला आहे. जास्त प्यायचा नाही, आरोग्यासाठी वाईट असं म्हणून. पण खरं सांगायचं तर तो सोडणं म्हणजे आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट हरवल्यासारखं वाटतं. कारण चहा फक्त झोपेतून उठवायला नसतो, तो आपल्याला भूतकाळाशी कनेक्ट करतो. कॉलेजच्या कटिंग चहा आठवणी असोत, आईने केलेला सकाळचा पोह्यासोबतचा चहा असो, किंवा स्वतःसाठी एकांतात एन्जॉय करण्यासाठी बनवलेला कप असो, प्रत्येक घोटात कुठली तरी स्टोरी दडलेली असते. आजच्या जगात लोक म्हणतात ना, वायफाय नसलं तर चालत नाही, तसं आपल्यासाठी चहा झाला आहे. खरंच सांगते, चाय इज द न्यू वायफाय. कारण वायफाय ऑफलाईन झालं तरी चालेल, पण कप ऑफ चाय नाही मिळाला तर मन ऑफलाईन होतं. म्हणूनच दिवस कितीही टेन्शनचा असो, कपातला चहा आपल्याला परत आपल्याशी कनेक्ट करून जातो. खरं आहे.